तर पुढची बातमी आपण पाहतोय। पूजा खेडकर प्रकरणाची सुनावणी ही आता पुढे ढकलण्यात आली आहे। दिल्ली हायकोर्टामध्ये आता 12 ऑगस्टला ही सुनावणी पार पडेल। अटकपूर्व जामिनासाठी पूजा खेडकर हायकोर्टात गेलेल्या पटियाला हाऊस कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला। त्यानंतर वादग्रस्त ट्रेनी IAS ऑफिसर पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। सुब्रमण्यम प्रसाद यांच्यासमोर त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती सुनावणी पार पडली आणि आता दिल्ली हायकोर्टात येत्या 12 ऑगस्टला ही सुनावणी पार पडणार असल्याचं कळतंय। तर पूजा खेडकर प्रकरणाची सुनावणी आता 12 ऑगस्टला पार पडणार आहे। पटियाला हाऊस कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता आणि त्यानंतर आता ही जी तारीख आहे ही बदललेली आहे। 12 ऑगस्टला ही सुनावणी पार पडणार असल्याचं कळतंय। सुब्रमण्यम प्रसाद यांच्यासमोर त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती सुनावणी पार पडली होती आणि आता दिल्ली हायकोर्टामध्ये येत्या 12 ऑगस्टला ही सुनावणी पार पडेल। तर पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा आता सध्या सुरू झालाय। वेळेच्या आधी दौरा सुरू झाल्यामुळे अधिकाऱ्यांची मात्र मोठ्या प्रमाणात धावपळ झाल्याचं चित्र समोर आलं। मुंबईतील विक्रोळी मुलुंड रोडवर पाहणी करत सीएम हे ठाण्यामध्ये आले आहेत। पुढे खारेगाव टोल नाक्यावरती ते थांबून पाहणी करणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर आलेले आहेत। त्यांचा पाहणी दौरा सुरू झालाय। मात्र हा पाहणी दौरा वेळेच्या आधीच सुरू झाल्यामुळे अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं। यानंतर आपण पुण्यामध्ये जातोय। पुण्यात काँग्रेसकडून अनोखी स्पर्धा घेण्यात आली आहे। काँग्रेसकडून माझा लाडका खड्डा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। पुणे विद्यार्थी काँग्रेसने ही स्पर्धा भरवल्याचं कळतंय। त्यामुळे या अनोख्या स्पर्धेची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरू आहे। तर पुण्यामध्ये काँग्रेसकडून ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। लाडका खड्डा स्पर्धा अशा या स्पर्धेचं नाव आहे। पुणे विद्यार्थी काँग्रेसने ही स्पर्धा आयोजित केल्याचं कळतंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या संपूर्ण स्पर्धेची चर्चा सर्व स्तरावरती होतीये। पुण्यात बार्टीच्या विद्यार्थ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न केला गेल्याचं आता समोर आलंय। बार्टी 2022च्या संशोधक विद्यार्थ्यांनी 50% अधिछात्रवृत्ती देणाऱ्या निर्णयाविरोधात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं कळतंय। बार्टी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा हा प्रयत्न करण्यात आलाय। 5 ऑगस्ट पासून विद्यार्थ्यांचं बार्टी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू होतं आणि यावेळेस आज आत्मदहनाचा त्यांनी प्रयत्न केलाय। स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःचं आत्मदहन करण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केलाय। बार्टी प्रवेशद्वारावरती हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय।